बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 4. श्रीकांत पहाटे सवयीप्रमाणे उठला. व्यायाम उरकत तो डबा घेत दूध घेण्यासाठी निघाला. श्रावणीनं जणू पाळतच ठेवली होती. तो अंगणातून जाताना दिसताच तिनंही डबा घेतला व मागोमाग तीही निघाली. थंडी पडू लागल्याने 5 वाजताही पूर्ण अंधार होता. थंडीनं जो तो गोधडं पांघरून झोपलेला. दूध देणारे वाटणारा दगाबाबा व दूध घेणारे शेलकेच जागे. श्रावणीनं श्रीकांतला गोपालशेठच्या वाड्यासमोरच्या बोळात गाठलं. सांगळे थांबा. लिंबाच्या झाडाच्या सावलीत अंधारात आवाज घुमला. श्रीकांत थरथरला. लाज बाळगा जरा पेशाची. रात्री मिस कॉल करताना थोडी तरी वाटायला हवी. श्रावणी बरसली. श्रीकांत एकदम बुचकळ्यात पडला. काय झालं? कसला मिस कॉल आणि कोणी केला? तोंड बंद बिलकुल. कुणाच्या लेकी बाळींना रात्री फोन करताना थोडी तरी लाज बाळगा. श्रावणी, नीट सांग, मी कशाला कॉल करू? श्रीकांत तरी नमतेपणानं म्हणाला. तुम्हीच फोनवरून रात्री मिस कॉल करत होतात. मी तेव्हाच चौकात येत खेचणार होते तुम्हास, पण मला इब्रत आहे. तुमच्यासारखी मी इब्रत सोडली नाही. हे बघा 3 मिस कॉल तुमचे. श्रावणी लाले लाल झाली असावी. अंधारातही बोलण्यातला फुललेला श्वास जाणवत होता. श्रावणी, काहीतरी गैरसमज होतोय. मी कशाला कॉल करेन? माझ्याकडे तुझा नंबरच नसल्यावर. श्रीकांत सफाई देत म्हणाला. शहाणपण बंद करा. मतदार यादीतील नाव दुरुस्तीचा अर्ज भरताना यासाठी नंबर घेतला होतात का? यापुढे याद राखा, मलाच काय पण कोणालाही फोन केला तर मी थेट कंप्लेंट करेन. श्रावणी, असले धंदे माझ्या रक्तात नाही. आणि तुमच्याकडे प्रूफ असेल तर खुशाल कंप्लेंट करा. काय निर्लज्ज आहात तुम्ही. फोनवर नंबर आलाय तुमचा तरी नाकारताय निर्लज्जपणे. श्रावणीचा संताप अजिबात कमी होत नव्हता. असतील तुम्हास कॉल, पण मी केलेले नाहीत. आणि तुला आलेले कॉल माझ्याच नंबरवरून आलेत हे तुला कसं कळलं? माझा नंबर तुला कसा माहीत? श्रावणी क्षणिक लटपटली, थरथरली. जीभ सावरती पुन्हा गरजली. ट्रू कॉलरनं नंबर समजतो हे कळत नाही का तुम्हास? यापुढे जर का असले चाळे झाले तर याद राखा. थोडा का असेना तिचा आवाज खाली आला व ती दूध घ्यायला निघाली. श्रीकांतची मात्र पुढे जायची हिंमतच झाली नाही. तो तसाच रिता डबा हलवत रूमवर परतला. त्याच्या काळजात भूकंप निर्माण झाला. आजपर्यंत त्याच्या चारित्र्यावर असं थेट आक्रमण आळ कधीच झाला नव्हता. रूमवर येताच त्यानं आधी आपला मोबाईल पाहिला. मोबाईलमध्ये कालचा कॉल लॉग पाहिला. एकही अननोन नंबरवर कॉल नव्हता. मग ही श्रावणी का भडकत होती एवढी? पण आपला मोबाईल कधीच लॉक नसतो, स्क्रीन लॉक नाहीच. मग या मुलांनी तर केला नसेल. नाही, मुलं तसं कधीच करणार नाहीत. मग त्याला आठवलं. तो तसाच बाथरूममध्ये पळाला. भळाभळा पाणी अंगावर ओतलं. तोवर गोकुळी उठत वाचत बसलेला. सर, दुधाचा डबा खाली का आणला? गोकुळ, रात्री दगडू सर व येसा आलेले तेव्हा मी शतपावली करायला गेलो होतो. तेव्हा मोबाईल कोणी घेतला होता का? नाही सर. पण काय झालं? काहीच नाही. पण आठव, मोबाईल जवळ कोणी गेलं असेल. दगडू बसला होता खुर्चीवर आणि मोबाईल हाताशी धरत खेळ्यागत फिरवत होता, तेवढंच. गोकुळ बोलला आणि श्रीकांत एकदम थंड पडला. तो समजला दगडूनं दूध घेताना टपली मारली होती आणि मग आपणही गुडघ्याचा ठोसा लगावला होता, त्याचाच काटा काढला त्यानं.
पण त्याकडे श्रावणीचा नंबर कसा? आपण तर सेव्ह केलेला नाही मोबाईलमध्ये. सर, झालं काय ते तर सांगा. गोकुळ, काही नाही. तू अभ्यासावर फोकस कर आणि लवकर या गावातून निघ बाबा. खरंच तुमचं गाव म्हणजे इरसाल नमुना आहे, श्रीकांत बोलला. सर, दगडून काही किडे पाडलेत का? जाऊ दे. असले कितीतरी दगडू मला वसतिगृहात कॉलेजला भेटलेत. त्यांना उरून पुरलोय मी. सोडते म्हणून श्रीकांतनं दुधाचा डबा घेतला व दूध घ्यायला निघाला. गोकुळची केंद्रीय विद्यालयाची परीक्षा झाली व तो मोकळा झाला. मध्यंतरी भैयासाहेब आले. श्रीकांतनं गोकुळबाबत भैयासाहेबांकडे विनवणी केली. श्रीकांत, गावात एका गोकुळला घेतलं तर हेवा होईल. जो तो उद्या उठून मला घ्या म्हणून तगादा लावतील. शिवाय त्याचा बाप आहे ना शिपाई म्हणून. एकाच घरात 2 मेंबर नाही लावू शकत मी. डोनेशन देत असेल तर विचार करता येईल. भैयासाहेबांनी श्रीकांतला खुला हिशेब दाखविला. भैयासाहेब, गोकुळ हरहुन्नरी आहे संस्थेचा, कामाचा आहे, दुसरं काही नाही, श्रीकांत बोलला. श्रीकांत, तुला सांगितलं ना मी, कामात लक्ष दे, गावाकडे दुर्लक्ष कर. भैयासाहेब तरी आपल्याच मतावर ठाम. श्रीकांत निघाला. त्याला जे सांगायचं होतं त्यानं सांगितलंच. तो मनात हसला, कारण त्याचा उद्देश वेगळा होता. गोकुळची केंद्रीय विद्यालयात निवड झालीच. गोकुळला कळताच तो ढसाढसा रडला. सांगळे सर, तुम्ही नसते तर माझा दगडूच होणार होता. तुम्हीच मार्ग दाखवलात. गोकुळ, बाकी सोड, मी निमित्त. तूच हुशार असल्यावर तुला अडवणार कोण? श्रीकांत समाधानानं म्हणाला. गोकुळ रुजू होण्यासाठी निघून गेला. जानेवारी उजाडला आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. देवरे विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम होत, पण गीत गायन, कवायत, संचलन एवढेच मर्यादित. श्रीकांत दुरंगी मॅडमना भेटत यावर्षी रात्रीची गॅदरिंग ठेवूयात म्हणून सुचवू लागला. सांगळे, रात्री कार्यक्रम ठेवला म्हणजे स्टेज, लाइटिंग, ड्रेस सारं आलं. तेही मुलं व आपण करू, पण रात्री लोक पिऊन धिंगाणा करतात, त्यांना आवरणं मुश्किल होतं. ती रिस्क कोण घेईल? दुरंगी मॅडम सावधपणे बोलल्या. मॅडम, अनुभव येण्यासाठी सुरुवात तर करूयात. आपले खेळाडू आहेत, त्यांना स्वयंसेवक नेमस्त जागी जागी उभे करू. पोलिसांचं संरक्षणही मागवता येईल. हवं तर परवानगी घेऊ. का कू करत दुरंगी मॅडमांनी पेडणेकर, वायकर, खामकर साऱ्यांना बोलावत चर्चा केली व सर्वानुमते गॅदरिंग घेण्याचं ठरलं. माधव शिपायामार्फत नोटीस वर्गावर्गात फिरली. प्रत्येक तुकडीच्या वर्गशिक्षकांनी कमीत कमी 2 कार्यक्रमाची नावं श्रीकांत सरांकडे द्यावीत. मुलं वर्गशिक्षक तयारीला लागलेत. श्रीकांतकडे 4-5 दिवसात भली मोठी यादी आली. दुपारनंतर सांस्कृतिक हॉलमध्ये जमवत तालीम होऊ लागली. श्रीकांत स्वतः हार्मोनियम वाजवत तयारी घेऊ लागला. साऊंड सिस्टमवर डान्स होऊ लागले. विविध ऐतिहासिक धार्मिक प्रसंगावर नाट्यछटा होऊ लागल्या. श्रीकांतनं 2-3 आपले वेगळे कार्यक्रम बसवले. गावातील भजनी मंडळ, कॉलेजची मुलं स्वतः येत मदत करू लागले. एकदम जय्यत तयारी झाली. कार्यक्रम बस स्थानकाच्या चौकात घेण्याचं ठरलं. मोठं स्टेज उभारलं. गावातील डीजेवाल्यांना आपली पूर्ण साऊंड सिस्टीम दिली. श्रीकांत कार्यक्रम बसवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याची वार्ता मुलं गावात घराघरात पोचवू लागली. तालीम पाहायला अनेक लोक जमत. त्यानं जो तो वेगवेगळी मदत करण्यास हिरिरीनं पुढे येऊ लागला. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचे निर्देश तहसीलमधून आले व 25 जानेवारीला साऱ्या धामधुमीत प्राथमिकचे शिक्षक व श्रीकांतनं प्रारूप मतदार यादी वाचन करत प्रतिज्ञा घेत नवमतदारांना शपथ दिली. आपले मतदान फोटो वाटण्यासाठी तो या कार्यक्रमाच्या धांदलीत निघाला. श्रावणीचं नाव दुरुस्त होऊन आलेलं कार्ड त्यानं घेतलं. घरी येताना सदा वायरमन अंगणात दिसताच त्यानं ते कार्ड दिलं. सांगळे सर, डीपीचा फ्यूज गेला आहे.
मला जावं लागेल. घरात श्रावणी आहे, तिच्याकडे द्या व पोहोचवर तिची सही घ्या म्हणत ते निघून गेले. श्रीकांत थरथरला. तोच श्रावणी बाहेर आली. हे कार्ड दुरुस्ती बरोबर झाली आहे का ते पाहून पोहोचवर सही कर. श्रीकांत खालमानेने रागात म्हणाला. या घरात? श्रावणी शांतपणे म्हणाली. नाही, हे कार्ड घ्या. पप्पांनी चहा द्यायला लावला आहे, तो घ्या आणि मग जा. चहा नको, मला उद्याच्या कार्यक्रमाची घाई आहे. श्रीकांत रागातच बोलला. सांगळे, घरामध्ये या, आई आहे घरात. श्रावणी बोलली. नाईलाजानं श्रीकांत आत गेला. सांगळे, माफ करा, त्या दिवशी मी जास्त बोलून गेले, तुमची चूक नसताना. गोकुळनं रुजू व्हायला गेला त्या दिवशी सारं सांगितलं की मिस कॉल तुम्ही नाही तर त्या हरामी दगडू सरानं केले होते तुमच्या मोबाईलवरून असं. श्रावणी पोहोचवर सही करता करता म्हणाली व आईजवळ चहा ठेवू लागली. सांगळे सर, माझी निमा असो की सावत्र श्रावणी असो, पण त्या बापाच्या इज्जतीला खूप जपतात. त्या रात्री कॉल येत होते तेव्हा श्रावणी संतापानं तुम्हाला जाब विचारण्यासाठी येत होती, पण मीच तिला थांबवत आधी एकांतात जाब विचार म्हणून दटावलं तिला. उगीच गल्लीत तमाशा केल्यानं आबरू आपलीही जाईल म्हणून. विमलबाई शांतपणे म्हणाली आणि श्रीकांतच्या पायाखालची जमीन हादरू लागली. त्यानं ओठावरून जीभ फिरवली. सर, मी गोपाल शेठच्या वाड्यासमोर तुम्हाला अद्वा तद्वा बोलले, पण जेव्हा गोकुळनं सहारा तपास करून मला सांगितलं तेव्हा मला ही माझी चूक कळाली. गोकुळ गेला त्या दिवसापासून तुम्हास बोलून माफी मागावी म्हणून वाटत होतं, म्हणून आता आई व पप्पांनी तुम्हास आत बोलवायला सांगितलं. श्रावणी मनातला मळ काढत होती जणू. पण माझ्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर नव्हता, मग दगडूकडे तुमचा नंबर कसा? श्रीकांत रागानं उफाळत बोलला. मगन लोहाराच्या मंगलाबाईच्या मोबाईलमधून त्यानं तो त्याच रात्री घेतला होता. तुमच्याकडं आला त्याआधी तो दत्ता व मगनकडे गेला होता. त्याचवेळी मंगलावहिनी माझ्याशी बोलत होती. यानं घरी कॉल करायचा म्हणून मोबाईल घेतला व नंबर काढला. तो पक्का मुरलेला हरामी आहे. पप्पाकडून कायम ढोसायला घेतो. पप्पाने एखाद्या वेळेस नकार दिला की मग अशा काड्या करतो. श्रावणी बोलली आणि श्रीकांतला धक्क्यावर बसणारे धक्के सहन झाले नाहीत. तोडालाच जणू. काय हा शातीर आहे. त्याच रात्री हा तुझा नंबर घेतो व गोकुळशी बोलण्याचं निमित्त करत माझ्या रूमवर येतो आणि मी शतपावली करायला निघालो तोवर माझ्या मोबाईलमधून कॉल करून लगेच कॉल लॉग डिलीटही करतो. श्रीकांत कुजबुजला. श्रावणीनं चहा दिला. श्रीकांतनं काफरं दाबत तो घेतला. कुणाच्या चुकीनं तुम्हास नाहक रागाला बळी पडावं लागलं. मनापासून दिलगिरी व्यक्त करते. श्रावणी पुन्हा मनापासून बोलली. असो, तुझ्या जागी कोणीही असतं तर तेच केलं असतं. श्रीकांत बोलला. तोवर विमलबाईस बाहेर कोणीतरी हाकारत असल्यानं त्या बाहेर निघाल्या. त्या दिवशी तुम्ही विचारत होते की माझा नंबर तू कसा ओळखला म्हणून, तर ही तुम्ही दिलेली अर्जाची पोहोच, त्यावर तुमचा नंबर होता व सहीही. तो नंबर तेव्हाचाच पाठ होता. श्रावणी बाहेर आई नाही याचा कानोसा घेत खालमानेनं हळूच बोलली आणि श्रीकांतनं काहीच न बोलता कार्ड दिलं. शिराची भाराकाडी दुरुस्त झाली का तपासा म्हणून तो बाहेर पडला. रूमवर येताच नुकताच चहा घेतला असूनही त्यानं तांब्यावर पाणी घटाघटा घोटलं. ऊर्जा अक्षयतेचा नियम, भावना अक्षयतेचा नियम. या जगात भावना निर्माण ही होत नाही आणि नष्टही करता येत नाही. एका भावनेचं दुसऱ्या भावनेत रूपांतर होत असतं. कधी प्रेमाचं द्वेषात तर कधी द्वेषाचं प्रेमात, रागाचं आनंदात तर आनंदाचं असूयेत. अगदी तसंच यांत्रिक ऊर्जेचंही. साठवलेल्या स्थितीत ऊर्जा उफाळत गतीत ऊर्जेत परावर्तित होते. सहारा मारुतीचा चौक छापऱ्यातील लोकांनी भरला. पारधी वस्ती, कोळी वस्ती व सारा गाव झाडून हजर.
श्रीकांतनं आधीच भैयासाहेबांकरवी पोलीस बंदोबस्त मागवलेला. आपल्या साऱ्या खेळाचे खेळाडू जागोजागी स्वयंसेवक म्हणून तैनात केलेले. तरी टार्गेट डांबरट पोरं शिट्या वाजवत आरोळ्या मारत हुल्लड करतच होते. श्रीकांतनं साधा शाळेचाच युनिफॉर्म घालत सूत्रसंचालन सांभाळलं. स्टेजवर येताच त्याने गर्दीवर भेदक नजर फेकली. त्याला गर्दीत एसाच एसाव दगडूच दगडू दिसू लागले. त्याचे पाय लटपटले. त्याचे शब्द फुटण्याऐवजी घाम फुटला. तसा गलका गोंधळ वाढला. तो क्षणात स्थिर झाला. गणेश वंदनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. आगे आगे मेरा जनाजा था, आगे आगे मेरा जनाजा था, पीछे पीछे सारा जहां था, मगर वो नहीं आई जिसके लिए मेरा जनाजा निकला था. श्रीकांतनं शेर मारला न शिट्ट्याने सारा आसमंत दणाणला. त्या गोंधळातच गोपाल शेठच्या वाड्याच्या बोळातून श्रावणी, निमा, विमलाबाई, मंगलाबाई येत कोपऱ्याची जागा सांभाळताना श्रीकांतच्या नजरेस पडलं. एकाहून एक सरस नृत्य, नाट्य, एकांकिका, गीत गायन, अहिराणी तडक्याची नाटिका असले बहारदार कार्यक्रम होऊ लागले. मुलांवर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला. गोपाल शेठच्या वाड्यात पत्ते कुटणारी उच्चभ्रू सारी गँग झाडून कार्यक्रमात समरसली. खिसा खाली करत मुलांचे कौतुक करू लागली व त्यांच्या नजरेत आज प्रथमच श्रीकांत पडत भरत होता. मध्यंतरी हुल्लडबाजी उठली. गोकुळ आपल्या विद्यालयाचा सकाळचा कार्यक्रम आटोपून मुक्कामाच्या गाडीनं थेट कार्यक्रमाच्या ठिकाणीच आलेला. त्यानं आपल्या अभ्यासाचा ग्रुप व पारधी वस्तीतील काही मित्र गर्दीत मोक्याच्या ठिकाणी उभे केलेले. हुल्लड उठली. हुल्लड कोणी उठवली देव जाणो, पण एसा व दगडूस अलगद उचलला. नेहमीप्रमाणे एसानं एका दणक्यात चड्डी ओली केली, पण शिव्यांचं तोंड सुरूच. त्याला मजबूत एक देत सोडलं, पण दगडू सर अख्ख्या कार्यक्रमात दगडू सर दिसलेच नाहीत. विशेष त्या हुल्लडबाजीत दत्ता व मगन लोहारीही सामील झाले. रात्रीच्या 1-1:30 वाजे पावे तो कार्यक्रम सुरू होता. सारा गाव तृप्त झाला मनोरंजनानं जणू. बस देवरे विद्यालयाचा आज पावे तो एक जबराट कार्यक्रम. श्रीकांत सरांना हिरो करून गेला. उन्हाळ, औलादी गाव, छापरा अशा गावानं श्रीकांत सरांना हिरो बनवलं जणू. 8 दिवस गावात, गल्लीत, चौकात, घराघरात कार्यक्रमाची चर्चा होऊ लागली. आणि आणखी एक चर्चा दगडू सरांची. दगडू सर 27 तारखेला सायंकाळी तापीच्या काठावर डांगरखळीच्या काटेरी झाडुरात बेशुद्ध अवस्थेत आढळले. 4 दिवस जिल्ह्याला उपचार सुरू होते. चांगल्या 15-20 जणांनी पक्क बुक्कललं होतं दगडू सरांना. पोलिसांनी शुद्ध आल्यावर दगडू सरांना भरपूर खोदलं. कुणी मारलं, कुणावर संशय, पण दगडू सरांच्या तोंडून कुणाचंच नाव नाही घेणार. अंधारात बांधलेले चेहरे ओळखताच आले नाहीत, एवढंच तो कुथत बोलला. गोकुळ आपला लगेच निघून गेला. दत्ता व मगन आपापल्या वेल्डिंगच्या कामात व्यस्त. शाळा कॉलेजातली मुलं आपापल्या खेळात व अभ्यासात मग्न. दगडूचा हाल अहवाल कोण विचारतं? बिचारा श्रीकांत घाबरत घुबरत रविवार पाहून जिल्ह्याला फुलांचा गुच्छ घेऊन दवाखान्यात गेला. विशेष म्हणजे भाडं भरत तो एसालाही सोबत घेऊन गेला. दगडू सर, मला वैयक्तिक खूप वाईट वाटलं. खूप औलादी गाव आहे आपलं, पण तुम्ही तरी नावं सांगा. त्या धांदलीत कोणी कशानं मारलं ते आपण एकेकांना आत टाकू. श्रीकांत दगडू सरांच्या उशाशी बसून मायेने विचारत होते, पण दगडूच्या तोंडून बाराखडी सोडाच पण अवाक्षरही बाहेर पडलं नाही. एसा, तू तरी सांग गड्या, दची श्रची बाराखडी तुलाही येते ना? श्रीकांत सर एसालाही खोदू लागले. पण एकच पण किती छान याचा अनुभव घेतल्यानं एसाही मोठी खळी अजून मोठी करत बाबऱ्या ओठावरची फिरवत दगडूसाठी टिप्प गाळण्याखेरीज काहीच बोलला नाही. श्रीकांतनं दगडूच्या हातात 200 रुपये घातले. आज वास्तविक दगडू सरांनी मागितलेही नव्हते तरी, आणि रजा घेतली. एसाही त्यांच्या मागोमाग निघाला. एसा, वसतिगृहात, कॉलेजात आम्ही तुमच्यासारखेच वागायचो.
मग तिथेही धांदली होत, पण आम्ही त्या धांदलीतही उरून पुरलो की पुरून उरलो माहीत नाही. पण तुमचे दगडू सर हरलेत वाटतं. आता तू बघ, मुकाट्यानं 2 म्हशी सांभाळायच्या की नगू मायला या वयात नको ते दुःख द्यायचं. श्रीकांत गाडीत येसाला शांतपणे समजावत होते. बदलला येसा, आमूलाग्र बदलला. पण दगडू सर, बदल होण्या इतपत ही त्याच्यात आव राहिली नाही. श्रीकांत गाव शोधत होता. आपल्याला स्वीकारेल असं त्याला स्वतःचं असं गाव मिळालंच, छापरा. त्याला गाव मिळालं की तो गावाला मिळाला हे येणारा काळच ठरवणार होता. आणि या गावात त्याला खूप धक्के बसत होते. श्रावणी विमलबाईंची सावत्र मुलगी हा एक धक्का, दगडूस कोणी मारलं हा एक धक्का, चंदन अक्का तर धक्क्यांचं पुस्तकच. सदा वायरमन आणखी काय धक्का देणार होता कुणास ठाऊक. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.